आज आपण बनवणार आहोत चटपटीत असा मेथांबा। आंबा बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घालते। तेल गरम झालंय, याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची। मोहरी तडतडते, हिंग टाकायचं चिमूटभर आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मेथ्या घालायच्या आहेत। मेथ्या जराशा भाजल्या, जास्त करपवायच्या नाहीत। मेथ्या जराशा भाजल्या याच्यामध्ये चिमूटभर हळद घालायचे। हळद मिक्स करून घ्यायचे। आणि इथे मी 1 मीडियम साईजची कैरी घेतली आहे। स्वच्छ धुवून वरचं साल काढून असे छोटे छोटे काप करून घेतले, ते याच्यामध्ये मी घालते। हे आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। मस्त छान खमंग असा मेथीचा वास सुटलाय। या कैरीच्या फोडींना आता झाकून थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे, थोडंसं शिजवून घ्यायचं आहे बिना पाण्याचं। हे बघा व्यवस्थित एकदम असा सॉफ्ट झालाय। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालते, हे पण परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये किती सुंदर असा कलर आलाय। 1 वाटी कैरी झाली होती माझी, तर त्याच्यासाठी मी अर्धी वाटी गूळ घालते, अर्धी वाटी पाणी। जितका गूळ असेल तितकंच पाणी घालायचं। आता याच्यामध्ये आपल्याला गूळ असा विरघळवून घ्यायचा आहे, थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालते। याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही, एकदम बारीक गॅसवर हे जरा शिजू द्यायचं आहे। गूळ व्यवस्थित वितळू द्यायचं आहे। असा मेथांबा आपला तयार झालेला आहे। आंब्याच्या फोडी एकदम मॅश होतात, एकदम आपला आंबा शिजलाय आणि हा थिकनेस असा ठेवायचा, हे असा तयार आहे आपला चटपटीत असा मेथांबा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन चटपटीत रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।